बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। दिनांक 16/7/2024 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास कनगई या गावात राजेश प्रेमसिंग पावरा याने त्याचा मामेभाऊ रणजित भाट्या पावरा याला किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाल्यानंतर विळ्याने डोक्यावर पाठीमागच्या बाजूला मारून गंभीर दुखापत केली होती आणि त्या दुखापतीनंतर रणजितचा उपचाराला घेऊन जात असताना रस्त्यात मृत्यू झाला। याबाबत रणजितचा भाऊ भोंग्या भाट्या पावरा याने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती। सदर फिर्यादवरून पोलीस स्टेशनला गुरण 196/24 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील आरोपी राजेश पावरा हा गुन्हा घडल्यानंतर फरार झाला होता। वरिष्ठांनी गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याचा शोध घेण्याबाबत आम्हाला निर्देश दिले होते आणि तो रत्नागिरीला पळून जात आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याला धुळे बस स्थानक येथून शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या एका टीमने सापळा रचून ताब्यात घेतले। त्याने नंतर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि सदर घटनास्थळाचा फॉरेन्सिक टीमसह जाऊन पंचनामा करण्यात आला। घटनास्थळावर पडलेला विळा हा सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे। माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे सर, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सर, आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनच्या संपूर्ण टीमने, त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील, बाळासाहेब वाघ, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू ढिसले, संदीप ठाकरे, संतोष पाटील, संजय भुई, पोलीस कॉन्स्टेबल योगेश मोरे, भूषण पाटील, स्वप्नील बांगर, मुकेश पावरा, रोहिदास पावरा, जयेश मोरे, सुनील पवार, चालक पोलीस कॉन्स्टेबल इसरार फारुकी अशांनी सगळ्यांनी कामगिरी केलेली आहे।